वसा जनसेवेचा। सरसकट विनाअट विनाशर्त कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत मागण्यांसाठी गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर शुक्रवारी 19 जून रोजी तूर्त स्थगित करण्यात आले। मात्र हा शेवट नसून सरकारला दिलेला केवळ 4 दिवसांचा अवधी असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले। राज्यभर आंदोलन उग्र होत असताना आणि तुपकर यांची प्रकृती गंभीर बनत असताना सरकार अखेर जागे झाले। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन थेट आंदोलनस्थळी दाखल झाले। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी 4 दिवसांचा वेळ मागितला। उपस्थित शेतकऱ्यांच्या आग्रहाचा आणि आईच्या विनंतीचा मान राखत रविकांत तुपकर यांनी आईच्या हस्ते ज्यूस घेऊन अन्नत्याग आंदोलन स्थगित केले। गेल्या 5 दिवसात या आंदोलनाने राज्यव्यापी वणव्याचे रूप घेतले होते। गावोगावी रस्ता रोको, बंद, टायर जाळणे, महामार्ग रोखणे, मोर्चे आणि आक्रमक निदर्शनांनी सरकारवर जबरदस्त दबाव निर्माण केला। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिस्थिती आणखी चिघळली होती। अन्नत्यागामुळे तुपकर यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावली असून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आंदोलन स्थगित करताना तुपकर यांनी सरकारला थेट इशारा दिला, 4-5 दिवसात ठोस निर्णय झाला नाही तर राज्यभरातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि संघर्ष अधिक तीव्र केला जाईल। या ठिकाणी अन्नत्याग करून पोटाला बसलेले होते। आज पोटाचा 5वा दिवस आहे। काल मी त्याच्याशी पूर्ण बोललेलो होतो। 4-5 आठवड्यानंतर बोलणं झालं, सकाळपासून बोलणं झालं आणि आज नाशिकला आपल्याला माहिती एमएलसी चुनाव इलेक्शन निवडणूक होती। त्यानंतर मी रात्री उशिरा तांबरेला या ठिकाणी आलेलो आहे। त्याला विनंती केली की 5 दिवस आपण पोटाला बसलेला आहात। डॉक्टरांनी पाठी केल्यानंतर अनेक आपले शारीरिक त्रास आपल्याला या ठिकाणी आहेत, क्रिएटिन त्या ठिकाणी कमी होत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपण उपोषण सोडावं आणि या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि रवी भाऊचं म्हणणं होतं की आता इतरी प्रश्न सुटणार नाही। मी त्यांना म्हटलं की आपण मुंबईला या आपण प्रतिनिधी मंडळ घेऊन आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।